पाकिस्तानमध्ये बकरी ईदचा सण जवळ येत होता. फरीद आणि अब्दुल आपल्या बकऱ्यांना ताजा ताजा चारा खायला घालून ताजेतवाने करत होते. अब्दुल, या बकऱ्यांचं नशीबही अगदी वेगळंच असतं बघ. हां, आज यांना चारा खाऊ घालून यांना दष्टपुष्ट करतोय. मग ईदच्या दिवशी यांना चारा समजून खाऊन टाकू. फरीद आणि अब्दुलचं बोलणं ऐकून दोन्ही बकऱ्या खूप घाबरून जातात. रात्रीच्या वेळी दोन्ही बकऱ्या रडत आपसात बोलत होत्या. अमीना, आता आपले काहीच दिवस उरलेत. हो जरीना, ईदच्या दिवशी हे आपले कुर्बानी देऊन रबला खुश करतील. ह्याला कुर्बानी नाही, हत्या म्हणतात. मीही तोच विचार करतेय, आपली हत्या केल्यावर रब कसा खुश होईल. ह्या माणसांनी बनवलेल्या परंपरा आहेत, पण काहीही होऊ देत, मी बळीची बकरी नाही होणार. बळीची बकरी होणार नाही म्हणजे काय? आपण आपला जीव वाचवण्यासाठी काही करू शकतो. हो, आज रात्रीच आपण दोघी इथून पळून जाऊयात. पण आपण पकडल्या गेलो तर? मरायचं तसंही आहे. आपल्या रक्षणासाठी आपण थोडी हिंमत केली तर? रात्रीच्या वेळेस बाहेर खूप पाऊस पडत होता आणि घरात सगळे झोपले होते. तेव्हाच वेळ साधून दोन्ही बकऱ्या घरातून पळून जातात. पळ अमीना, आपला जीव वाचवण्याची ह्यापेक्षा चांगली संधी नाही मिळणार. हो जरीना, पळ, जे होईल ते बघून घेऊ. तिकडे फरीद आणि अब्दुल झोपले होते. तेव्हा आकाशात विजेचा कडकडाट होतो. तेव्हा दोघेही उठतात. अब्दुल, जोराचा पाऊस पडतोय, चल बकऱ्यांना आतमध्ये घेऊन येऊ. बकऱ्यांना आत घेण्याच्या हेतूने दोघेही बाहेर जातात. पण बाहेर बकऱ्या न दिसल्याने दोघेही समजतात की बकऱ्या पळून गेल्या आहेत. फरीद, अरे बकऱ्या पळाल्या आहेत. हो, पण पळून जातील कुठे? फरीद आणि अब्दुल दोघेही बकऱ्यांना शोधण्यासाठी बाहेर पडतात आणि थोडंसं शोधल्यावर दुरूनच त्यांना दोन्ही बकऱ्या दिसतात. थांब बकरी, तू आमच्यापासून वाचू शकत नाहीस. थांब म्हणतोय ना मी. फरीदचा आवाज ऐकून दोघीही घाबरून जातात. अमीना, लवकर पळ, नाहीतर आजच हे दोघे आपल्याला मारतील. जोरदार पावसाने नदीला पूर आला होता. तरी सुद्धा दोन्ही बकऱ्या आपला जीव वाचवण्यासाठी पळत होत्या. आता काय करायचं जरीना? पुरामुळे आपण नदी पार नाही करू शकत. तसंही मरायचंच आहे. चल नदीत उडी घेऊ. जर वाचलो तर फायदा होईल. दोन्ही बकऱ्या नदीमध्ये उडी घेतात, पण जोरदार प्रवाहामुळे दोघीही वाहून जातात. वाचवा, वाचवा! दोन्ही बकऱ्या नदीमध्ये वाहून जातात आणि किनाऱ्यावर उभे असलेले फरीद आणि अब्दुल बघतच राहतात. दोन्ही बकऱ्या पुरात वाहून भारताच्या सीमेपर्यंत येतात, पण एकमेकींपासून विलग होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही बकऱ्या भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात. अमीना एका गरीब शेतकऱ्याला मिळते. अरे, ही बकरी कुठून तरी वाहत आली असं वाटतंय. मला हिचा जीव वाचवायला हवा. शेतकरी काळी बकरी घेऊन आपल्या घरी जातो. तिकडे पांढरी बकरी नदी किनाऱ्यावर अंघोळ करणाऱ्या साधूंना मिळते. असं वाटतंय ही बकरी अनाथ आहे. चला, हिला आपण आपल्या सोबत घेऊन जाऊया. असे बोलून साधू आणि त्याचे शिष्य त्या बकरीला आपल्या आश्रमात घेऊन जातात. असेच काही दिवस निघून जातात. आता अमीना बकरी गरीब शेतकऱ्याच्या घरी वाढत होती आणि जरीना बकरी साधूच्या आश्रमात. एकमेकींपासून दूर जाण्याचं दुःख दोन्ही बकऱ्यांना झालं. एक दिवस अमीना बकरीच्या डोळ्यात जरीना बकरीच्या आठवणीने पाणी येत होतं. जरीना, तू कुठेस? तुझ्याशिवाय मला अजिबात छान वाटत नाही. जेव्हा अमीना रडत असते तेव्हा शेतकरी आणि त्याची बायको बोलत असतात. आवा, ऐका की, आपल्या मुलाला काय झालंय? काहीतरी सांगा की. माहिती नाही, पण बाबा म्हणत होते मुलाला वाचवायचं असेल तर कुठल्या तरी पशुचा बळी द्यावा लागेल. ही तर देवाची लीलाच समजा. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी देवाने ह्या बकरीला आपल्या घरी पाठविलंय. म्हणजे काय? अजून बी नाही समजलं का? ही बकरी काय कामाची? ह्या बकरीचा बळी देऊन आपल्या मुलाचा जीव वाचवा की. लीलाचं बोलणं ऐकून बकरीच्या पायाखालची जमीनच सरकते. या अल्ला, मी तर आगीतून फुफाट्यात पडले. आता काय होईल?
ही लोक मला बाबाकडे घेऊन जाऊन माझी बळी चढवतील. तिकडे जरीना बकरी साधूच्या आश्रमात आनंदात राहत होती. पण अचानक एक दिवस साधूची तब्येत बिघडली. बाबा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लवकरच ठीक व्हाल. शिष्यांची इच्छा होती की साधूची तब्येत लवकर बरी व्हावी, पण त्यांच्याकडे औषधासाठी पैसे नव्हते. सीताराम, अरे आपण काय करणार आता? बाबांच्या औषधांसाठी पैशाचा इंतजाम कुठून करणार आपण? उद्या वसंत पंचमी आहे, काही ना काही जुगाड होईलच नक्की. ते तर ठीक आहे, पण उद्या वसंत पंचमी आणि बकरी ईदचा सण एकाच दिवशी आहे. मग काय झालं, वसंत पंचमी आणि बकरी ईद सोबत साजरी करू. ही तर खूप चांगली गोष्ट आहे, पण पैसे कुठून आणायचे? अरे आता तर तू म्हणालास वसंत पंचमी आणि बकरी ईद उद्याच आहे म्हणून. हो मग, अरे जर उद्या बकरी ईद आहे तर ही बकरी आपल्या कधी कामाला येणार? मला काही कळालं नाही. अरे भावा, आपण या बकरीला उद्या एका इस्लाम कसायला विकू आणि यातून जो पैसा मिळेल त्यातून बाबांची औषधं घेऊन टाकू. शिष्यांचं बोलणं ऐकून जरीनाच्या पायाखालची जमीन सरकते. या अल्ला, भारत किंवा पाकिस्तान सगळी माणसं सारखीच असतात का? बळी किंवा कुर्बानी ह्यांना मारण्यासाठी आम्ही मुके जीवच मिळतो का? पण आता काहीही होऊ देत, मला मरायचं नाहीये. दोन्ही बकऱ्या मनातल्या मनात आपला जीव वाचवण्याचं ठरवतात आणि रात्र होताच दोघीही पळून जातात. अमीना बकरी आपला जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळते. तिकडे जरीना सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेनेच पळत होती. दोन्ही बकऱ्या पळत पळत संयोगाने एकमेकींच्या समोर येतात. दोन्ही बकऱ्या एकमेकींना पाहून खूप खुश होतात. अमीना, तू इथे? हो जरीना, तुला जिवंत बघून खूप आनंद झाला. ते सगळं ठीक आहे, पण मला हे सांग की तू का पळतीयेस? तूही पळतीयेस? तूही जीव वाचवण्यासाठीच पळतीयेस का? हो अमीना, देश कोणताही, पाकिस्तान किंवा भारत, माणसं सगळी सारखीच असतात. तिकडे कुर्बानीच्या नावावर मारलं जातं, इथे बळीच्या नावाने मारलं जातं. बरोबर बोलतीयेस. तो शेतकरी मला बळी चढवण्यासाठी घेऊन जाणार होता आणि मी पळून आले. दोन्ही बकऱ्या आपली कहाणी सांगत असतात. अमीना, आता मी ठरवलंय, आपण माणसांसोबत नाही राहायचं. हो, जगामध्ये माणसासारखा धूर्त प्राणी कोणी असूच शकत नाही. जंगलातल्या संकटाशी अनभिज्ञ असणाऱ्या दोन्ही बकऱ्या गप्पा मारत जात असतात. तेव्हा अचानक त्यांच्यासमोर एक भुकेलेला सिंह येतो. भुकेलेल्या सिंहाला पाहून दोन्ही बकऱ्या घाबरून जातात. या अल्ला, अजून एक संकट. काय करायचं? दोन्ही बकऱ्यांचं बोलणं ऐकून शेरसिंग म्हणाला, खूप दिवसांचा भुकेला आहे, त्यामुळे लवकर सांगा, तुमच्या दोघींपैकी अगोदर कोणाला मारू? भुकेलेल्या सिंहाचं बोलणं ऐकून चालाख बकरी आपला जीव वाचवण्यासाठी म्हणाली, महाराज, तुम्ही आधी मलाच मारून खाऊन टाका, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मरणाऱ्याची शेवटची इच्छा नेहमी पूर्ण केली पाहिजे. सांग बकरी, काय विचारायचंय तुला? महाराज, तुम्ही जंगलाचे राजे असून सुद्धा इतके उपाशी का आहात? बकरीचं बोलणं ऐकून शेरसिंगच्या डोळ्यात पाणी आलं. तो आपली कहाणी दोन्ही बकऱ्यांना सांगतो. खरं तर बऱ्याच दिवसांपूर्वी जंगलात काही शिकारी आले होते आणि मला उचलून घेऊन गेले होते आणि त्या दुष्टांनी मला सर्कसवाल्यांना विकून टाकलं होतं. मग सर्कसवाल्यांचे फटके खाऊन खाऊन वैतागलो होतो. मग अचानक संधी मिळताच मी तिथून पळून आलो. म्हणजे तुम्हीही आमच्यासारखेच माणसांपासून त्रासलेले आहात? हो, जर मला इथे माणूस दिसला तर मी त्याला जिवंतच खाऊन टाकेन. महाराज, आम्ही पाकिस्तानी बकऱ्या आहोत. आम्ही पाकिस्तानमधून वाचून इकडे आलो तर इथले लोकही तसेच निघाले आणि माणसांपासून वाचवून इकडे आलो तर तुम्ही भेटलात. आमचं तर नशीबच फुटकंय. बकऱ्यांची कहाणी ऐकून शेरसिंग म्हणाला, चिंता करू नका बकऱ्यांनो, मी तुम्हाला मारणार नाही.
कारण तुम्हीही माणसांना त्रासल्या आहात आणि मी सुद्धा त्रासलो आहे. हे ऐकून दोन्ही बकऱ्या खुश होतात. आणि तसही मी हिंदुस्थानचा सिंह आहे. आम्ही हिंदुस्थानी पीडितांना त्रास देत नाही. आजपासून तुम्ही दोघी माझ्या सोबत या जंगलात राहाल आणि तुमच्या सुरक्षेची जबाबदारी ही माझीच असेल. दिलदार सिंहाने त्या दोन्ही बकऱ्यांना नाही मारलं. त्या दिवसापासून दोन्ही बकऱ्या शेरसिंगच्या छत्रछायेत आरामात राहायला लागल्या. जंगलाच्या जवळ एका छोट्या गावामध्ये राणी नावाची बहादूर बकरी राहत होती. राणीने गावातील अनेकांचा जीव वाचवला होता, म्हणून लोकांना ती खूप आवडायची. एके दिवशी राणी बकरी आजारी पडते. अहो ऐकता का, राणीची तब्येत बरी वाटत नाहीये. तुम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन जाता का? हो, मी आत्ताच तिला दवाखान्यात घेऊन जातो. नाही मालक, तुम्ही माझी काळजी करू नका. उद्या मी स्वतःच डॉक्टरांकडे जाईन. पण तुझी तब्येत बरी नाहीये राणी. तुम्ही सगळे मला बहादूर बकरी म्हणता ना, मग उद्या मी स्वतःच जाईल औषध घ्यायला. बस. दुसऱ्या दिवशी आजारी बकरी औषध घेण्यासाठी डॉक्टरांकडे एकटीच जात असते. मित्रांनो, तुम्ही लपा. आपण आजच या बकरीला आपला शिकार बनवूया. काळू कसाई आणि त्याची माणसं लपून बसतात आणि जसं ती बकरी त्यांच्या जवळ येते ते तिघे तिला घेरतात. मित्रांनो, पकडा हिला. का पकडतायत मला तुम्ही? तुमचं काय बिघडवलंय मी? मोठी धाडशी बकरी बनतेस ना तू. आता तुझं धाडस आमच्या समोर दाखव तरी. आणि जर तू धाडस दाखवलं नाहीस तर हा कालू कसाई तुझे छोटे छोटे तुकडे करून मटन मसाला, मटन बिर्याणी आणि मटन कोरमा बनवणाऱ्याला तुला विकून देईन. थांब, तुला माहितीये ना गावकऱ्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. जर त्यांना कळालं की तू मला मारलंयस तर ते तुला सोडणार नाहीत. मूर्ख बकरी, तुला मारलंय हे गाववाल्यांना कसं कळणार आहे? आजूबाजूला बघ, इथे तर कोणी गावकरी नाहीये. इथे आम्हीच फक्त आहोत जो तुझा खेळ खलास करू. तू मला कधीच मारू शकत नाही. मला मारणं तर दूरच राहिलं, तुम्ही मला पकडूही शकत नाही. असं आहे तर मित्रांनो, पकडा हिला. जसं कसाई तिला पकडायला जातात, बकरी तिथून पळायला लागते. ये ये कसाया, ये मला पकडून दाखव. कसाई आणि त्याची माणसं बकरीला पकडू शकत नाही, म्हणून चिडून ते बकरीच्या मागे जोरात धावतात. पण चुकून ते तिघे एका खड्ड्यात पडतात. कसायांना खड्ड्यात पडलेलं पाहून बकरी जोर जोरात हसायला लागते. काय कसाया, खड्ड्यात पडून मजा आली की नाही? माझी मजा घेतेस? मागे वळून बघ, तुझा मृत्यू उभा आहे. जसं बकरी मागे वळून बघते तेव्हा कसायाच्या इतर माणसांनी तिला घेरलेलं असतं. आईला, अजून गुंडे आले. अरे बकरी इथपर्यंत तरी जिवंत ठेवा. असे बोलून बकरी पुन्हा एकदा जीव वाचवण्यासाठी पळायला लागते. अरे मूर्खांनो, इथे उभ्या उभ्या त्या बकरीला धावताना काय पाहताय? तिच्या मागे जा. जर ती गावापर्यंत पोहोचली तर आपलं रहस्य सगळ्यांना सांगेल ती. जर आपला जीव वाचवायचा असेल तर जा आणि त्या बकरीचा जीव घ्या. काळू कसाईची माणसं पुन्हा एकदा बकरीचा पाठलाग करायला लागतात. आ! ती पडल्यामुळे जखमी झालीये. चल, तिला पकडूया. बकरी गुंडांना तिच्याकडे येत असलेलं पाहून पटकन उठून पळायला लागते. तेव्हाच काळू कसाई आपल्या माणसांजवळ येऊन म्हणतो, जा, लवकर जाऊन तिला पकडा. चिंता करू नका उस्ताद, बकरी जखमी झालीये. आता ती जास्त दूर जाऊ शकत नाही. चला मित्रांनो. असे बोलून कसाई आणि त्याची माणसं बकरीच्या मागे धावतात. गाव खूप दूर होतं, म्हणून बकरी तिचा जीव वाचवण्यासाठी जंगलाकडे पळते. हे बघून कसाई म्हणतो, ही तर जंगलाकडे चाललीये. अगं थांब, तिकडची जनावरं तुला जिवंत सोडणार नाहीत. उस्ताद, आता काय करायचं? ती तर जंगलात गेली. आता आपण नाही पकडू शकत तिला. हरकत नाही, ही नाही तर आपण दुसऱ्या बकरीला आपलं शिकार बनवूया. चला. असे बोलून कसाई आणि त्याची माणसं तिथून निघून जातात. संध्याकाळपर्यंत बकरी न परतल्याने सगळ्यांना काळजी वाटते. बकरीला एकटीलाच डॉक्टरकडे पाठवायला नको होतं. सकाळची संध्याकाळ झाली तरी पण बकरी अजून परत नाही आली. माझा जीव घाबरा होतोय. तिला काही झालेलं नसेल ना? तुम्ही दोघं काळजी करू नका. ती बहादूर बकरी आहे. थोड्याच वेळात अगदी नीट घरी येईल ती. आणि जर ती नाही आली तर आम्ही तिला घेऊन येऊ शोधून.
गावकऱ्यांची काळजी बघून कसाई मनातल्या मनात विचार करतो. आता ती बकरी तुम्हाला कधीच नाही मिळणार. आता तर त्या जंगली जनावरांनी तिला खाऊन टाकलेलं असेल. बकरी परत येण्याची आशा असलेले गावकरी तिची वाट बघत होते. तेव्हा बकरी आपला जीव वाचवण्यासाठी भटकत भटकत एका नदीच्या किनारी येते. मला खूप तहान लागलीये, थोडं पाणी पिते. जसं बकरी पाणी प्यायला जाते तेव्हा अचानक तिथे भयंकर सिंह येतो. सिंहाला पाहून बकरी काही क्षणासाठी घाबरते, पण जखमी बकरीला पाहून सिंह तिला म्हणतो, तू या जंगलाची बकरी दिसत नाहीस. खरं खरं सांग, तू कोण आहेस आणि इथे का आलीयस? माझं नाव राणी बकरी आहे. मी गावात सगळ्यांच्या मनावर राज्य करते. आणि मग इथे का आलीयस? माणसांपासून जीव वाचवण्यासाठी चुकून मी जंगलात आले आणि आता इथे तुम्ही भेटलात. आता माझं काय होईल? घाबरू नकोस, इथे माणसं नाहीयेत, त्यामुळे तू सुरक्षित आहेस. म्हणजे तुम्ही मला नाही मारणार? नाही, मी इथला राजा आहे आणि तू गावाची राणी. मी कसा मारू शकेन तुला? धन्यवाद महाराज. मी जखमी झालीये आणि खूप दमलीये. मला कुठे आराम करायला जागा मिळू शकते? हो हो, का नाही. ज्याप्रमाणे मी जंगलाचा राजा आहे तशीच तूही तुझ्या गावाची राणी आहेस. तर त्या हिशोबाने तू माझी पाहुणी झालीस, त्यामुळे अगदी बिनधास्त तू माझ्या गुहेत आराम करू शकतेस. बकरी सिंहासोबत त्याच्या गुहेमध्ये जाते आणि काही वेळ आराम करते. नंतर रात्रीच्या वेळी सिंह बकरीला विचारतो, बकरी, मला सांग, तुझी ही हालत कोणी बनवली आहे? मी त्याला सोडणार नाही. काळू कसायाने. त्याला मला जीवे मारायचंय दादा. तू मला भैया म्हणालीस? हो, या जगात माझं रक्षण करणारं कोणी नाहीये. आजपासून मी तुझी रक्षा करीन. सिंह प्रजातीचे सगळे डावपेच शिकवीन. मी तुला अशी ट्रेनिंग देईन की जरी तू बकरी असलीस पण तुझा काळीज सिंहासारखा असेल. दुसऱ्याच दिवसापासून शेरसिंग बकरीला सिंहाचा ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो आणि काही दिवसातच बकरी सिंहासारखी भयंकर होते. दादा, आता मी पूर्ण तयार झालीये. मी आता माझ्या गावी जाऊ शकते? हो, चल, मी तुला गावापर्यंत सोडतो. नाही दादा, तुमच्या ट्रेनिंगमुळे मी आता बहादूर झालीये. आता 5-10 कसायांना मी एकटीच पुरेशी आहे. बकरीची हिंमत पाहून सिंह खुश होतो. ठीक आहे माझी बहीण, पण जेव्हा तुला या भावाची मदत भासेल तू फक्त आवाज दे. तुझा हा भाऊ तिथे उपस्थित असेल. धन्यवाद दादा. शेरसिंगला धन्यवाद म्हणून बकरी आपल्या गावी जाते. सरपंचजी, बकरीला गायब होऊन खूप दिवस झालेत. आम्हाला तिची काळजी वाटतेय. हा, आपल्याला तिचा शोध आता घ्यायलाच हवा. अगदी त्याच वेळेस बकरी येते. सरपंचजी, ती बघा, राणी बकरी पुन्हा आलीये. राणी बकरीला परत आलेलं पाहून सगळेजण खुश होतात आणि आनंद साजरा करतात. तिकडे बकरीच्या परत येण्याचं ऐकून काळू कसाई विचार करतो, जोपर्यंत त्या बकरीला हलाल करत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. कालू भाई, असं ऐकलंय की जंगलातून बकरी परत आलीये म्हणे. हा, ती वाघाच्या पंजापासून तर वाचू शकते, पण माझ्या सूर्यापासून नाही. आज रात्रीच तिचं काम आपण तमाम करून टाकूया. रात्रीच्या वेळी काळू कसाई आपल्या माणसांसोबत लपून रवीच्या घरी जातो. मित्रांनो, बकरीला बांधून लवकर कसाईखान्यात घेऊन चला. तिघे मिळून राणी बकरीला बांधून कसाईखान्यात घेऊन जातात. उद्या सकाळ होताच सगळ्यात पहिल्यांदा या बकरीला कापूया, ठीक आहे? हो उस्ताद. मग बकरीला बांधून तिघे तिथून निघून जातात. सकाळ होताच काळू कसाई आपल्या माणसांसोबत कसाईखान्यात येतो आणि बघतो की सगळे प्राणी कसाईखान्यातून गायब झालेले असतात. गजब झाला उस्ताद, सगळे प्राणी गायब आहेत. असं कसं होऊ शकतं? बघा कुठे गेली ती बकरी. तेव्हा सिंहासारखी बकरी तिथे येते. तुला काय वाटलेलं? बकरी फ्लॉवर आहे? ही बकरी फ्लॉवर नाही, फायर आहे, आणि ते सुद्धा वाईल्ड फ्लॉवर. पुष्पा बघून आलीयस काय? हे फ्लॉवर आणि फायर फिल्म मध्ये असतं. रिअल मध्ये तर कसाईची सुरी आणि बकरीचं डोकं असतं. तुझ्या सुरीला तेवढी धार नाही की राणीची मान कापू शकेल. उस्ताद, खूप बोलतीये ही. चला आज हिचं 1 to 4 करूनच टाकूया. तिघे कसाई मिळून बकरीवर हल्ला करतात. राणी बकरीला सिंहाने ट्रेनिंग दिलं होतं म्हणून ती सिंहासारखं लढून तिन्ही कसायांना जखमी करते.
ही बकरी तर वाघासारखी लढते. आपण हिला हरवू नाही शकत. असं वाटतंय सगळ्या प्राण्यांना हिनेच सोडवलेलं आहे. हो, मीच सगळ्यांना सोडवून नेलंय. पण तू तर एक अतिशय साधी बकरी आहेस. तू कशी काय या सगळ्या प्राण्यांना सोडवते आहेस? मला सामान्य समजणाऱ्यांनो ते बघा. अरे बाप रे, हे तर जंगलातले खतरनाक प्राणी आहेत. आणि तितकीच खतरनाक माझी बकरी बहीण आहे. कळलं कसाई? बकरी आमची बहीण आहे. तिच्याकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्यांचे आम्ही डोळे फोडायला आलोत. प्राण्यांचा राग बघून कसाई घाबरतात. आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ करा. माफी मागायची असेल तर माझ्या बहिणीची माग, नाहीतर आज आम्ही तुमचे काळीज, किडनी आणि पाय खाऊ. मला माफ कर बकरी. बकरी नाही, बकरी बहीण म्हण कसाई. आम्हाला माफ कर बकरी बहीण. तेव्हाच सरपंच आणि सगळे गावकरी येतात. आहो सरपंच, गावातल्या प्राण्यांचा हत्यारा हाच कसाई आहे. हो मुखियाजी, काल रात्री बकरीने आम्हाला वाचवलं नसतं तर ह्या कसायाने मारलंच असतं. बकरी, तू धाडस दाखवून फक्त स्वतःच नाहीस, या प्राण्यांचाही जीव वाचवला आहेस. आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. ते सगळं ठीक आहे सरपंचजी, पण या कसाईचं आता काय करायचं? आज या कसाईला मारून आपण कसाई बिर्याणी करून खाऊया. नाही दादा, जर आपणही कसायासारखे बनलो तर ह्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार? यांना माफ करा. बकरीच्या म्हणण्यानुसार शेरसिंगने कसायांना माफ केलं आणि सरपंचने सगळ्या कसायांना गावातून बाहेर काढलं. त्या दिवसानंतर गावात कुठल्याही प्राण्याची हत्या झाली नाही. मग सगळे गावकरी आणि प्राणी एकत्र मिळून मिसळून आनंदाने राहायला लागले. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.